नमस्कार. मी आता बिब्बेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या खाली थांबलो आहे. 2 दिवसाआधी या क्षेत्रीय कार्यालयाचा एक व्हिडिओ केला होता मी. कसं घाण पसरलेलं आहे, त्याच्यामुळे ते कर्मचारी येतात, अधिकारी येतात, हे यांना जीव आरोग्याचा धोका आहे हे सांगून व्हिडिओ टाकल्यानंतर ते मलमपट्टी केली आहे. फक्त पुढचं जेवढा कचरा होता, राडारोडा होता, ते उचलण्यात आलेला आहे. परंतु मागचा कचरा आणि या रूम मध्ये छोटासा एक रूम आहे, या रूम मध्ये कचरा आहे, त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही व्यवस्थित. आताही काही दिवसाआधीची दारूची बाटल्या, ग्लासा तसेच पडून आहे. माननीय आयुक्त साहेब, हे जर आरोग्य अधिकारी असं काम करत असेल, असे माजोडे अधिकाऱ्याला का ठेवायचं मग इकडे? आपण यांच्यावर का कारवाई करत नाही? जर व्हिडिओ पडून महानगरपालिकेचं बदनामी होतीये, त्याच्यानंतर हे जर व्यवस्थित काम करत नसेल तर यांचं पदावर ठेवणं योग्य आहे का? यांना पहिला इथनं उचला. इथे जे बाटे साहेब आहेत ते फक्त गाडीमध्ये फिरण्याचं काम करतायत, पण अशा गोष्टीकडे लक्ष देत नाहीये. या परिसरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचं ढीग लागलेलं आहे. जेव्हा नागरिक व्हिडिओ टाकतात त्याच्यानंतर यांची गाडी जातीये. मग नागरिकांनी तक्रार केल्यानंतर होत असेल तर यांना पगार का द्यायचं? माननीय आयुक्त साहेब, माझी हात जोडून विनंती आहे, संतोष वारुळे साहेब, असं माजोडे अधिकाऱ्याला घरी बसवा आणि व्यवस्थित काम करा. आता आरोग्याचा विषय आहे, स्वच्छ सर्वेक्षणचं काम चालू आहे तुमचं. हे असं स्वच्छ सर्वेक्षण अर्धा काम, मलमपट्टी केली, लिपस्टिक मेकअप लिपस्टिक केलंय आणि मागचं कचरा तसंच. धन्यवाद.